कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. पवित्रात्मन अनाद्यंता अनाविधा तुझी सत्ता, पवित्रात्मन अनाद्यंता अनाविधा तुझी सत्ता, समर्था तू जगद्वंद्या जगाधी जगद्याता, पवित्रात्मन अनाद्यंता अनाविधा तुझी सत्ता. जगन्नेत्या तुझी स्फूर्ती, जगाचे हेच चैतन्य, जगन्नेत्या तुझी स्फूर्ती, जगाचे हेच चैतन्य, नतीजे थे तिथे सारे सदा मेले सदा शून्य, तुला सप्रेम अर्पितो जीवा देहा अगानाथा, करी सारे विभो तू मी निमित्ताचा धनी आता, पवित्रात्मन अनाद्यंता अनाविधा तुझी सत्ता. कृपा सर्वावरी तुझी, जरी कोणी म्हणे नाही, कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत दैनंदिन मनन यामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी रेव्हरंड अमोल भानुदास कदम. आजचा विषय आहे सौंदर्य परिधान. शास्त्रभाग आहे निर्गम याचा 31वा अध्याय 1 ते 11 ही वचनं. आजचं विशेष वचन आहे आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. प्रगटीकरण 3रा अध्याय 22वं वचन. प्रिय मुला, ज्याप्रमाणे तुझ्या मुखातून निघणारे शब्द मी आशीर्वादित करीन, त्याचप्रमाणे तुझे जीवन ही माझ्या फळांनी सजवीन. तू मला तुझ्या अंतःकरणात खोलवर कार्य करू देशील तर तुझ्या स्वभावात मोठा बदल घडवून आणीन. मी तुला एक प्रेमळ ख्रिस्ती, आनंदी मित्र, शांती राखणारा रहिवासी, धीराने सहन करणारा दयाळू अधिकारी, चांगला शेजारी, विश्वासू पती, लीन पत्नी आणि स्वतःवर नियंत्रण असणारा सेवक बनवेन. गलती 5वा अध्याय 22 आणि 23वं वचन. चांगले जीवन जगण्याबद्दल कोणतीही नाराजी असणार नाही. माझ्या मुला, मी तुला सहाय्य करू इच्छितो. जेव्हा तू माझ्या सामर्थ्यावर व माझ्या शहाणपणावर अवलंबून राहशील, तेव्हा ज्या क्षेत्रात मी तुला ठेवीन त्या ठिकाणी तू चमकशील. जर तू वैद्य असशील, अभियंता असशील, प्राध्यापक असशील, चित्रकार असशील, शेतकरी असशील, तर माझ्या साहाय्याने त्या क्षेत्रात उत्तम सेवा देशील. पत्नी असशील, विद्यार्थी असशील, तर उत्तम ते करशील. मीच सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आहे. यशया 11 अध्याय 2 वचन. मी तुमचा सर्व धंदा किंवा व्यवसायात तुम्हाला मदत करू शकतो. मी तुम्हाला सांगतो आहे व सांगत आहे, तुम्ही माझी मदत मागितली पाहिजे, माझा स्वीकार केला पाहिजे व मला ओळखले पाहिजे. तुम्ही माझ्या समक्षतेत याल तर प्रत्येक सकाळी मी तुम्हास नव्याने भरून टाकीन. तुमच्या कामाच्या ठिकाणी मी हजर असेन.
जगातील सर्व कार्यालये, कामाची धंद्याची ठिकाणे यातील गैरव्यवहारास नकार द्या. वेगळेपण दाखवून द्या. मी तुम्हास शक्ती पुरवीन. तुमच्याद्वारे जो भुसा आहे तो मी पेटवून टाकीन. तुमचे सहकारी व वरिष्ठ तुम्हाकडे सल्ला मसलती करता येतील, कारण तुम्ही माझ्या ज्ञानाने भरलेला असाल. उत्पत्ती 41 अध्याय 37 ते 40 ही वचनं. तुम्हाला अन्यायाची वागणूक मिळाली असेल तर माझ्याकडे वळा. धीराच्या फळाने मी तुम्हास भरून टाकीन. बढती माझ्यापासून मिळते. मला वाटते की तुम्हास उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे. तुमचे शरीर जरी मर्त्य असेल तरी मी त्यात जिवंतपणा आणेन. तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करील. रोम 8 अध्याय 11 वचन. तुमचे शरीर हे माझे मंदिर आहे. ते सुस्थितीत असावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यापासून प्राप्त झालेल्या आरोग्य त्याच्यातून वाहत राहील असे मी करीन. वधस्तंभापासून मिळणारे आशीर्वाद तुम्हास मिळतील असे मी करीन. मंडळांना मी आरोग्याचे दान देऊन करण्याचा अधिकार दिला आहे. विश्वासाने एकमेकांसाठी प्रार्थना करा. जी दाने देऊ केली आहेत ती कार्यरत झालेली पाहाल. शांत चित्तवृत्ती तुम्ही उपभोगावी अशी माझी इच्छा आहे. परमेश्वर आजचं वचन हे प्रत्येकासाठी आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. स्वर्गीय जीवन महान प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझा आभार मानतो. आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही प्रभू परमेश्वरा आमच्या सामर्थ्यावरती अवलंबून न राहता आम्ही तुझ्या सामर्थ्यावरती अवलंबून राहावं असं तू आम्हाला कर. प्रभू, हे दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्येक वाईट गोष्टींपासून तू आमचं रक्षण कर, तू आमचं संरक्षण कर. जे चांगलं आहे ते करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. आमचं शरीर हे तुझं मंदिर आहे, ते पवित्र ठेवण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही तुला सादर केली म्हणून ऐक पित्या. आमेन.